समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला मोठा वेग आला असून सर्वच पक्षांचे उमेदवार गावोगावी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने भिलवडी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार प्रतीक पाटील तसेच पंचायत समिती गणाच्या उमेदवार शोभाताई हजारे यांनी खंडोबाची वाडी येथे प्रचार फेरी काढत मतदारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले की महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी मोठे आणि ठोस काम केले आहे. त्यांनी महिलांना भारती हॉस्पिटल कॉलेज येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून अनेक महिलांचे जीवनमान उंचावले आहे. दिव्यांगांच्या बाबतीतही आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे कार्य उल्लेखनीय आहे. एखाद्या तात्पुरत्या योजनेचा विचार न करता भविष्यात काय शाश्वत लाभ मिळेल याचा विचार महिलांनी केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. या भागातील क्षारपट जमिनी सुधारण्यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलेल्या कामामुळे परिसरात हरित क्रांती झाली असून शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे अनेक स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कदम कुटुंबियांच्या वतीने महिलांसाठी विविध सामाजिक व विकासात्मक कार्यक्रम सातत्याने राबवले जात असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी या भागासाठी भरपूर काही दिले आहे. आता त्यांच्या कार्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे असे भावनिक आवाहन महिला कार्यकर्त्यांनी खंडोबाची वाडी येथील मतदारांना केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी अबोली यादव वसगडे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सगळीकडे चालू आहे आणि आम्ही ज्या गावामध्ये जातो आहे तिथून काँग्रेसचा प्रतिसाद हा आम्हाला चांगला येतो आहे. आणि त्यानंतर लाडकी बहीण योजना ही जी आहे याचा इफेक्ट होईल असं सगळ्यांचं मत आहे. फक्त मी एक लेडीज म्हणून सांगते की 1500 रुपये महिन्याला देण्यापेक्षा महिलांना सक्षम बनवा. 1500 रुपये देण्यापेक्षा जर त्यांना रोजगार जर मिळवून दिला तर त्यामध्ये त्यांची जास्त इम्प्रूव्हमेंट होईल. ज्या महिला घरी आहेत त्यांना पुढे जाण्याची त्यांची ग्रोथ करण्याची संधी मिळेल. ते काम साहेबांनी आमच्या केलेलं आहे एवढं मी सांगते. कित्येक महिला ज्या आहेत त्या भारती हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. कित्येक महिला कॉलेजवरती आता आहेत. काही महिला तर दिव्यांग असून सुद्धा त्यांना सुद्धा गती मिळालेली आहे. तर त्या एका योजनेचा विचार महिलांनी न करता आपण पुढे आपल्याला काय उपयोग होईल असं समजून हे मतदान करावं एवढीच मी विनंती करते. धन्यवाद. अक्षय पाटील, वसकडे गावची ग्रामपंचायत सदस्य. बाळासाहेबांनी काही गावात आमच्या कामं केली हे सांगायला गेलं तर अख्खा दिवस पुरणार नाही. ते आणि पतंगराव कदम साहेब आमच्यासाठी सर्वस्व आहेत, देवच आहेत जणू. या भागात आमचे आजोबा सांगायचे ह्या भागात मुली द्यायला पण कोण धजवत नव्हते. त्या काळात पतंगराव कदम साहेबांनी ह्या भागात पाणी आणलं आणि आता ह्या गावात इतकी हरित क्रांती झालेली आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे क्षारपट जमिनीसाठी बाळासाहेब एवढं काम करत आहेत ते महाराष्ट्रात आधी कुठंच झालं नव्हतं. फक्त शिरोळमध्ये झालं होतं, त्यानंतर आता आमच्या भिलवडीत होत आहे. आणि बाळासाहेबांनी म्हणायला गेलं की भरपूर जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. अत्यंत दिव्यांग लोक आहेत, त्यांच्यासाठी कोणीच काही करू शकत नाही. आता त्यांच्या कामाला गती मिळाली आहे दिव्यांगांच्या. आणि भरपूर महिलांना त्यांनी जॉब लावलेले आहेत. महिला बाहेर पडण्यासाठी त्यांच्या मिसेस म्हणा असं हळदी कुंकू कार्यक्रमासारखे किंवा कित्येक कार्यक्रम असं महिलांसाठी राबवत आहेत. आणि बाळासाहेबांनी आमच्या इकडे भरपूर कामं केलेली आहेत. आणि यात काही शंकाच नाही आहे, काँग्रेस पक्षाचाच विजय होईल. आत्ता आम्ही गावोगावी फिरते, मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रत्येक गावात फिरते आणि गावातलं वातावरण हे समजू शकते. आणि गावात फक्त म्हणजे 70% प्रत्येक गावात बघायला गेलं तर एक 60-70% तर काँग्रेस पक्षच आहे आणि काँग्रेस पक्षाचा विजय होईलच, नक्कीच होईल, यात काही शंकाच नाही आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते, बाळासाहेबांनी आणि पतंगराव साहेबांनी भरपूर आपल्याला दिले. आता आपली वेळ आहे त्यांना काहीतरी द्यायची आणि सगळ्या मतदारांना हीच ती खरं वेळ आहे. आपण आता त्यांच्या कामाची परतफेड करायची, आपण त्यांना काहीतरी द्यायची. आणि तुम्ही 7 तारखेला हात या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा, इतकंच सांगू इच्छिते. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा,
बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.